श्री गुरुचरित्र अध्याय 16 गुरुभक्ती हीच श्रेष्ठ साधना। सिद्ध नामधारकाला म्हणाला, श्री गुरूंनी वैजनाथ क्षेत्री अंबाभवानी नामक स्थानी वर्षभर निवास केला। त्यावेळी मी स्वतः त्यांच्या सेवेसाठी राहिलो होतो। एकदा एक ब्राह्मण साधक त्यांच्याकडे आला व म्हणाला, महाराज, मी बरीच तपश्चर्या केली, पण अजूनही मन बेचैन व अस्वस्थ आहे। मी काय करू? कृपया मला मार्गदर्शन करा। श्री गुरु म्हणाले, तुझे कोणी गुरु आहेत काय? तर ब्राह्मण म्हणाला, हो आहेत, पण ते निष्ठुर आहेत। ते माझ्यावर रागवतात, मला टाकून बोलतात, मला हीन कामे सांगतात। त्यांनी माझी नेहमीच उपेक्षा केली, ज्ञान न देता कष्टवून घेतले, म्हणून मीही रागाने त्यांचा त्याग केला। तेव्हा श्री गुरु म्हणाले, अरे, हे तू काय केलेस? गुरुचा त्याग करून आत्मघातच ओढावून घेतलास। तुझ्यासारखी माणसे म्हणजे गुरुभक्तांना अपशगुनच आहेत। तू स्वतःचे अवलोकन कर, गुरुचे दोष काय सांगतोस? तुझ्यासारख्या गुरुद्रोहाला ज्ञान, सुख, शांती कधीच प्राप्त होणार नाही। गुरूंची निंदा करणाऱ्याला ईश्वराची अवकृपाच होते। अरे, गुरु म्हणजे कामधेनू, जो अहंकारारहित होऊन निसंकोचपणे त्यांची सेवा करतो, तो सर्वज्ञ होतो। त्याला अष्टमहासिद्धी आणि इहपर सौख्य लाभते। गुरुभक्ताला असाध्य असे काहीही नाही। गुरुभक्ती व गुरुसेवा हेच सर्व साधन मार्गाचे सार आहे। श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला शिष्यांची परीक्षा घेणाऱ्या धौम्य ऋषींची आणि त्यांची आज्ञा पाळताना स्वतःच्या जीवाचीही पर्वा न करणाऱ्या अरुणी, वेद आणि अपमन्यू या 3 शिष्यांची कथा सांगितली। ते पुढे म्हणाले, विनम्र भाव आणि दृढ श्रद्धा असणाऱ्या गुरुभक्तांना गुरुकृपेची प्रचिती लवकर येते। गुरुनिंदेसारखे दुसरे महापाप नाही, असा दुरात्मा नरकातच पडतो। ते ऐकून तो ब्राह्मण पश्चातापाने रडू लागला, प्राणत्यागास उद्युक्त झाला। श्री गुरूंनी निज कृपेने त्याला सज्ञानी केले। श्री गुरूंच्या आज्ञेने तो आपल्या गुरुपाशी गेला आणि त्यांची निष्ठेने सेवा करू लागला।